नमस्कार मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण हिंगोली ग्रामसेवक भरती 2013च्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वपूर्ण 10 इंग्लिश ग्रामरचे प्रश्न विश्लेषणासहित बघणार आहोत। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो। यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात। यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट्स भेटतील। एकूण 60 विषय असेल यात आणि 1000 पेजेसच्या नोट्स असतील। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। पहिल्या 45 दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केले जाईल आणि पुढील 45 दिवसात जीके, रिजनिंग आणि मॅथ कव्हर केले जाईल आणि शेवटचे 10 दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील। त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केले जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे। त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल, जसे की पुस्तक कोणतं निवडायचं, टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल। त्यानंतर पुढील वैशिष्ट्य, जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा, कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं, कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल। तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल। त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो 501 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। 78 22 81 59 37 यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता। सर्वात पहिला प्रश्न आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन ए सेंटेन्स इज रिटन इन जम्पल पार्ट्स, अरेंज धीस पार्ट्स इन करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स। आता इथं करेक्ट ऑर्डर पाहिजे होतं तर इनकरेक्ट झालं आहे तिथं, तर ते चुकीनं झालेलं आहे, प्रिंट मिस्टेक। आता हा प्रश्न आहे जंबल पॅराग्राफचा। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न कसे सॉल्व करायचे तर सर्वात प्रथम आपल्याला ऑप्शन बघायचे। ऑप्शन हे सर्व पी पासून स्टार्ट होत आहेत, म्हणजे वाक्याची सुरुवात पी पासून होणार आहे। तर यंग पीपल हे सर्वात वाक्याची सुरुवात असणार, हे आपल्याला आता कन्फर्म झालं आहे। त्यानंतर हे असे प्रश्न कसे सोडवायचे तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी जी रचना आहे ती योग्य यायला पाहिजे। आता आपल्याला सब्जेक्ट भेटला आहे यंग पीपल, त्यानंतर आपल्याला वर्ब भेटला पाहिजे। आता वर्ब कुठे आहे तर वर्ब आर या वाक्यात आहे। तर यंग पीपल शुड डिनाऊन्स द डावरी सिस्टीम, तर इथं आपल्याला वर्ब भेटत आहे, त्यामुळे पीच्या नंतर आर येईल। तर असा कोणता ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो की पीच्या नंतर आर आलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक बी हे असा ऑप्शन आहे की पीच्या नंतर आर आला आहे। तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी। त्यानंतर पुढील प्रश्न, आता तुम्हाला पुन्हा तेच स्टेप फॉलो करायचे आहेत। प्रथम कोणतं वाक्य येतं हे ऑप्शनमधून बघायचं। आता पी हे प्रथम वाक्य येणार, गिव मी द बेनिफिट। आता बेनिफिट हा आपला सब्जेक्ट होईल, त्यानंतर वर्ब येईल किंवा प्रिपोजिशन येईल। तर आता इथे वर्ब कुठंच येत नाही आहे, इथं बघा इफ आलं आहे, इथं सब्जेक्ट येतो आहे पुन्हा बेनिफिटच्या नंतर, इथं वर्ब इथं प्रिपोजिशन येतं आहे, हे ऑप्शन होऊ शकतं। त्यानंतर बट इथं कंजक्शन येतं आहे, हेही होऊ शकत नाही, कारण की कंजक्शन हे 2 वाक्याला जोडत असते। तर नाऊनच्या नंतर एकतर प्रिपोजिशन येईल नाहीतर वर्ब येईल, त्यामुळे पीच्या नंतर यस हे ऑप्शन कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे। अशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व केले जातात विद्यार्थी मित्रांनो, जंबल पॅराग्राफ म्हणतात या प्रश्नांना। त्यानंतर पुढील प्रश्न 23वा, गिव वन वर्ड सबस्टिट्यूशन अलाउस ड्यू टू वाईफ फ्रॉम द हर हजबंड आफ्टर सेपरेशन। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा बायकोचा डिवोर्स होतो तेव्हा नवरा बायको वेगळे राहतात, तेव्हा बायकोला नवऱ्याकडून काही विशिष्ट रक्कम द्यावी लागते, त्याला आपण पोटगी मराठीतून म्हणतो, त्याला इंग्रजीमधून ॲलिमनी म्हणतात। हेरसे म्हणजे पाखंडी मत, धर्माविरुद्ध जे मत असतं एखाद्या व्यक्तीचं त्याला हेरसे म्हणतात। त्यानंतर पेटंट म्हणजे ते आपण काही वस्तू बनवली आहे आणि त्याच्यावर आपला अधिकार राहील असे काहीतरी पेटंट असते। त्यानंतर एक्झाईल म्हणजे हद्दपार करणे एखाद्या गोष्टीतून। त्यानंतर चूज द करेक्ट सिनोनिम्स, आता इथं समानार्थी शब्द सांगायचे आहे तुम्हाला। सिनिकल म्हणजे निंदक, परंतु इथे जवळपास असा कोणताही शब्द नाही आहे की तो मॅच होईल, परंतु
विद्यार्थी मित्रांनो यांनी उत्तर दिलेलं आहे मिसनथ्रॉप. मिसनथ्रॉप म्हणजे मानवजातीचा तिरस्कार करणारा. तर सिनिकलचं उत्तर त्यांनी मिसनथ्रॉप दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सगळ्या ऑप्शनचे अर्थ सांगतो. टायरेनिकल म्हणजे हुकुमशाही करणारा, डिसिसिव्ह म्हणजे फसविणारा, कनिंग म्हणजे धूर्त. प्रश्न 25वा गाईल. आता गाईलचा सिनोनिम्स सांगायचा आहे. गाईल म्हणजे एखादं पाप करणे किंवा काही कपट कारस्थान करणे यालाच गाईल म्हणतात. तर इथे त्याचा सिनोनिम्स होईल सीन. सीन म्हणजे एखादी गोष्ट दुष्कृत्य करणे किंवा पाप करणे. आता इथे पुढचे अर्थ सांगतो मी तुम्हाला सगळ्या ऑप्शनचे. क्राईम म्हणजे अपराध करणे. त्यानंतर ट्रिकरी म्हणजे युक्ती खेळणे एखाद्या विरुद्ध. त्यानंतर पेनफुल म्हणजे दुःखदायक. आता पुढील प्रश्न बघूयात. चूज द करेक्ट अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. मेलनचॉली म्हणजे उदास. तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल? तर आनंदी. आनंदी म्हणजे हॅप्पी. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर होणार आहे. आता इतरही ऑप्शनचे आपण अर्थ सांगूयात. डेंजरस म्हणजे खतरनाक, मेलोडियस म्हणजे मधुर आणि टेन्स म्हणजे काळ. त्यानंतर पुढील प्रश्न सॅवेज. सॅवेज म्हणजे रानटी. त्याच्या विरुद्धार्थी होईल सुसंस्कृत. सुसंस्कृतपणा म्हणजे सिव्हिलाइज. सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृतपणा. त्यानंतर प्लेंटीफुल म्हणजे पुरेसा, ओपन म्हणजे उघडा आणि डेंजर म्हणजे संकट किंवा काहीतरी खतरा. त्यानंतर प्रश्न 28वा. द पॅसेंजर आणि क्रू मेंबर ऑफ द एरोप्लेन हॅड ए नॅरो डॅश व्हेन इट वॉज टेकिंग ऑफ फ्रॉम द रनवे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे इडियम आणि फ्रेजेसचं नॉलेज पाहिजे तेव्हाच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. नॅरो नंतर कोणती अशी इडियम आहे त्याच्यानंतर कोणता शब्द येतो हे तुम्हाला तेव्हाच कळेल. नॅरो एस्केप ही अशी एक इडियम आहे. त्याचा अर्थ होतो थोडक्यात बचावणे. नॅरो एस्केप म्हणजे. तर असं वाक्य सांगितलं आहे की पॅसेंजर आणि क्रू मेंबर जे एरोप्लेनमध्ये होते ते थोडक्यात वाचले जेव्हा विमान हे टेक ऑफ होत होते रनवेहून. त्यानंतर पुढील प्रश्न देअर मॅरेज वॉज डॅश येस्टरडे. आता इथं समारंभ पार पडणे असा अर्थ पाहिजे आपल्याला आणि त्याचा असा अर्थ होतो फक्त एकाच शब्दातून. सॉल्मोनाइज म्हणजे समारंभ पार पडणे एखादा. इथे डनही येऊ शकत नाही. इथं कॅरिड आउटही येऊ शकत नाही. कॅरिड आउट म्हणजे वाहून नेणे आणि मेडही होऊ शकत नाही. मेड म्हणजे बनवणे. तर आपलं उत्तर होईल सॉल्मोनाइज म्हणजे समारंभ पार पडणे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 30वा. इन द फॉलोइंग क्वेश्चन 3 वर्ड्स आर गिवन. चूज द वर्ड विच इज मिसस्पेल्ड. आता विद्यार्थी मित्रांनो स्टेप्युलेट हे असं नसतं. STEPULATE असं असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे चुकीचं स्पेलिंग आहे. हे डेविएट बरोबर आहे. डेविएट म्हणजे मार्गातून आपण भटकून जाणे आणि मोलिफाय म्हणजे शांत करणे. हेही स्पेलिंग बरोबर आहे आणि डेविएटचं पण स्पेलिंग बरोबर आहे. फक्त स्टेप्युलेट म्हणजे वायदा करणे याचं स्पेलिंग चूक आहे. अशा प्रकारे आपण 10 प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघितले आहे ग्रामसेवक भरतीमधील. अशाच प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि इतरही माहितीसाठी आपण आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.